माटुंगा रेल्वे स्थानकात रुळावर पाणी साचलेलं आहे। माटुंगा रेल्वे स्थानकात रुळावर पाणी साचलं आहे। त्यामुळे माटुंगा रेल्वे स्थानक परिसरातली एक तर आसपासच्या भागातली वाहतूक विस्कळीत झाली आहे, कारण तिथे सुद्धा सखल भागात पाणी साचलं। तर दुसरीकडे लोकल वाहतुकीवर देखील याचा परिणाम झालेला आहे, कारण रेल्वे स्थानकात रुळावर पाणी साचलंय। त्यामुळे रेल्वे वाहतूक देखील धीम्या गतीने सध्या सुरू आहे। लोकल वाहतुकीवर देखील या पावसाचा परिणाम झालेला आहे। लोकल वाहतूक ही सध्या धीम्या गतीने सुरू आहे, काहीशी विस्कळीत झालेली आहे। काही वेळापूर्वी आपण बघितलं तर ट्रान्स हार्बर लाईन पावसामुळे प्रभावित झाली आहे। त्याचबरोबर पश्चिम रेल्वेवर 15 मिनिटं उशिराने सध्या वाहतूक सुरू आहे लोकलची, आणि मध्य रेल्वेवर सुद्धा सध्या पावसामुळे ताण आलेला आहे आणि मध्य रेल्वे सुद्धा उशिराने सुरू आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आता आपल्यासोबत आहेत। स्वप्नील, माटुंगा स्टेशन परिसरात सध्या पाणी तुंबलेलं आहे, रेल्वे रुळांवर पाणी आल्याची माहिती आहे, त्याचा काही लोकल वाहतुकीवर परिणाम झालाय? नक्कीच माटुंगा रोड रेल्वे स्थानक जे आहे त्या रेल्वे स्थानकाजवळ रुळावर पाणी आल्यामुळे लोकल वाहतुकीला नक्कीच फटका बसलेला आहे। 10 ते 15 मिनिटं लोकल वाहतूक उशिराने धावत आहे। त्याचप्रमाणे मध्य रेल्वे सुद्धा लोकल वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने धावताना पाहायला मिळते। हार्बर रेल्वे ठप्प झालेली आहे, कारण हार्बर रेल्वेतील जे तुर्बे आणि कोपरखैरणे दरम्यान एक रुळाखालची माती वाहून गेल्यामुळे तो अनसेफ म्हणून घोषित करण्यात आला होता वाहतूक प्रवास। त्यामुळे त्या ठिकाणी काही काळ वाहतूक ठप्प करण्यात आली होती, मात्र आता थोड्या वेळाने वाहतूक विलंबाने का होईना मात्र सुरू करण्यात आलेली आहे। एकीकडे मुसळधार पावसाचा फटका हा मोठ्या प्रमाणात मुंबईकरांना बसताना पाहायला मिळतोय, कारण अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळतं। त्याच दरम्यान माटुंगा रोड असेल, कुर्ला असेल, येथील सखल भागात ज्या रेल्वे ट्रॅक आहेत त्या रेल्वे ट्रॅक दरम्यान पाणी आल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे लोकल वाहतूक ही उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळते। याचा फटका सकाळी कामावर निघालेल्या कर्मचाऱ्यांना बसताना पाहायला मिळतोय। ठीक आहे स्वप्नील, धन्यवाद या माहितीसाठी।